वैशालीचे दिल्लीचे दिवस कसे भराभर जात होते. आठवड्यामागून आठवडे उलटत होते. कॅलेंडरची पाने टरकावली जात होती. त्या दिवशी सकाळी लवकरच उषालगतचा फोन किणकिणला. वैशाली झोपेतून जागी झाली. एवढ्या सकाळी कुणाचा फोन? रॉकीचा तर नव्हे. त्याचाच असेल. परवा रात्री जाताना तो म्हणाला होता, काही काम निघालं तर रविवारी राहावं लागेल, पण संध्याकाळी निश्चित येतो. पडल्या पडल्या हात लांब करून तिने रिसिव्हर उचलला. हॅलो, गुड मॉर्निंग. ओ, अगं जया का? नाही ग, सॉरी, आज ट्रीपला मी येणार नाही. तब्येतीमुळे नव्हे, छान आहे तब्येत. आज माझ्या कझिन सिस्टरकडे मी जाणार आहे. ओके. तिने रिसिव्हर जागी ठेवला आणि ती बिछाण्यावर तशीच पडून राहिली. ट्रिप्स, पिकनिक्स, पिक्चर्स. गेल्या 1.5 वर्षात दिल्ली आणि त्या भोवतालचा सगळा भाग पुन्हा पुन्हा बघून झाला होता. आज तशी ती थोडी आळसावली होती. कालच्या टपालात पुण्याहून नानांचं पत्र आलं होतं. तुझ्या मम्मीची प्रकृती मध्यंतरी थोडी नादुरुस्त झाली होती. बीपीचा अटॅक आला होता. हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. 4 दिवसांनी घरी आणलं. आता ठीक आहे. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. महिला मंडळातली कामे कमी करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टर लोक सल्ला सूचना देण्याचे कर्तव्य करतात. ते पाळणे पेशंटचे काम. असो, तशी काळजी करू नये. नंतर तुला ती पत्र पाठविलच. बाकी सगळे ठीक. एकदा मम्मीला विश्रांतीसाठी इथं बोलवायला हवं. इथं तिला भरपूर विश्रांती मिळेल. मम्मी, नाना दोघांनाही बोलवूया. स्वयंपाकाचं जमणार नाही. रॉकीला नॉनव्हेज आणि ड्रिंक लागतं. आपणालाही त्याची आता सवय होऊन गेली आहे. आपण दोघे जेवण नेहमीप्रमाणे बाहेर घेऊ. मम्मी त्या दोघांपुरता स्वयंपाक करील. नाहीतर खानावळीतून व्हेज डबा आणू. बघूया कसं ॲडजस्ट करता येतं ते. बरेच दिवसात चारुताईकडे गेलो नाही. आज ती मोकळी असली तर जावं. ती उठली. तिने फोन केला. हॅलो, मी वैशू बोलते. आज तुला सवड आहे का? हो आहे ना. तू एकटीच आहेस तर दुपारी जेवायलाच ये ना. तुम्हा दोघात मी 5वी, तू 4थीच. हे आज त्यांच्या ऑफिस मंडळींची मेजवानी आहे. तिकडे जेवायला जाणार आहेत. तू ये. सावकाश 1:30 पर्यंत आलीस तरी चालेल. थँक्स, येते. तिने रिसिव्हर जागेवर ठेवला. तोंड धुतलं. चहा बनवून घेतला. आता बाहेर चांगली उन्हं आली होती. रोजच्या प्रमाणे तिने पलीकडची गल्लीच्या बाजूला असणारी खिडकी उघडली. कोवळ्या उन्हाची तिरीप आत आली. थोडा वेळ ती तशीच उभी राहिली. आजपर्यंत बंद असलेली खिडकी उघडी दिसत होती. आत कुठंतरी बालकाच्या रडण्याचा आवाज येत होता. या समोरच्या मोकळ्या घरात कुणी बिऱ्हाड आलं वाटतं. बरं झालं, जाग आली. आठवड्याचे 6 दिवस आपण बाहेर असतो म्हणून काही वाटत नाही. अर्थात शनी रवी घरी नसतोच. पण आज रॉकी नाही. घर कसं सुनं सुनं वाटतंय. ती अंगावर ऊन घेत खिडकीशी तशीच उभी राहिली. तेवढ्यात रडणाऱ्या बालकाला घेऊन उगी करत एक स्त्री समोरच्या खिडकीत आली. मासी, मासी, आ आ मुन्ने को ले जा. हे पालुपद म्हणत खिडकीशी ती उभी राहिली. देख देख, मासी आई. तिची नजर समोरच्या खिडकीत उभ्या असलेल्या वैशालीकडे गेली. तिने सहजच रडणाऱ्या बालकाला बोटाने वैशालीकडे दाखवत म्हटलं, देख देख बेटा, मासी है ना. रडणाऱ्या बालकाची नजर वैशालीकडे गेली आणि काय आश्चर्य, तो एकदम रडायचा थांबला आणि त्याने हुंकार देत एकदम तिच्याकडे झेप घेतली. ते पाहून वैशाली विलक्षण आनंदित झाली. तिच्या अंगावर रोमांच उठले. तिने हसून म्हटले, अगदी जुनी ओळख असल्यासारखी झेप घेतो आहे. त्या तरुणीने हसून म्हटले, याच्या जन्मापासून तुमची ओळख आहे ना. वैशाली आश्चर्यचकित झाली, गोंधळली. म्हणजे म्हणजे असं, माझी ही पहिलीच डिलिव्हरी. फार अवघड झाली. ऑपरेशन करावं लागलं. माझ्या धाकट्या बहिणीजवळ हा 24 तास असे.
तिचा लळा लागला. इतके दिवस मी आईच्या घरी माहेरी होते. कालच आले सासरी. रात्री इथं आले. याच्या नजरेला मासी दिसे ना. असं होय. आणि अनिता याची मावशी अगदी तुमच्यासारखीच दिसते. म्हणून झेप घेऊन तुमच्याकडे यायला धडपडतो आहे. कुठं माहेर तुमचं? आग्र्याला. इथं कुणीच राहत नव्हतं? माझा मोठा भाऊ राहत होता. तो एकटाच होता. मुन्नाच्या वडिलांची 3 महिन्यांपूर्वी फिरोजपूरहून इथं बदली झाली आहे. दोघं इथं असतात, पण सबंध दिवस नोकरीवर. रात्री झोपायला येतात. तुमचं सासर? इथं गावातच. आता सगळं आवरून जेवायला तिकडे जाईन. रात्री परत येऊ. असं असं. नाव काय रे मुन्ना तुझं? तिने म्हटलं, रणजित. माझं नाव निर्मला. वैशालीने आपला परिचय करून दिला. निर्मलाने हसून म्हटले, अजून तुम्हाला मुन्ना मुन्नी? वैशालीने हसून मध्येच म्हटले, अजून अवकाश आहे त्याला. लग्नाला किती वर्ष झाली? 1.25. मग आता या वर्षी चान्स. तिने हसून म्हटले. वैशालीही हसली. आपलं सगळं आटोपून वैशाली 12:30 वाजता चारुताईच्या घरी गेली. बाहेर दारातच 4.5 वर्षांची तेजस्विनी आणि 3 वर्षांचा किरण या 2 मुलांनी तिचे स्वागत केले. या मावशी. मुले सावळ्या वर्णाची, पण मोठी, तेजस्वी, गुटगुटीत आणि हुशार दिसत होती. मागच्या वेळी ती आली तेव्हा ही मुले आपल्या काकू बरोबर पुण्याला गेली होती. स्वयंपाकघरातून चारुशीला बाहेर आली. मुले आपल्या खोलीत निघून गेली. दोघी बैठकीच्या खोलीत बसल्या. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता कशावरून तरी चारुशीलाने म्हटले, वैशू, आता बदलत्या काळानुसार कुटुंब विभक्त होत गेली. नोकरी धंद्यासाठी 4 दिशांना पसरली. तरी कौटुंबिक जिव्हाळा कधी नाहीसा होत नाही. म्हणून म्हणतात ना, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. गॉड नोस. मला नाही वाटत तसं. चारुताईने हसून म्हटलं, नाही कसं? ओलावा, आर्द्रता हा जसा पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे, तसा जिव्हाळा, आंतरिक ओढ हा नात्याचा, रक्ताचा गुणधर्म आहे. वंश परंपरा त्यातूनच निर्माण झाली, नाही का? कोण जाणे. मी असल्या गोष्टींचा सिरियसली विचार करत नाही. चारुताईने हसून म्हटले, आता नाही हा विचार तुला येणार, पण आई झालीस की आपोआप हा विचार तुझ्या मनात रुजेल. प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय माणसाला कुठचीही गोष्ट सांगून पटत नाही. गॉड नोस. चल, आपण स्वयंपाकघरात बसूया. जेवता जेवता गप्पा मारूया. स्वयंपाक सगळा तयार आहे. मी झटपट पुऱ्या तळते. गप्पा मारीत दोघींचं जेवण झालं. दोघी विश्रांतीसाठी चारुशिलाच्या झोपण्याच्या खोलीत आल्या. तिथे एका सुटकेसवर साड्यांच्या घड्या दिसल्या. मोठा थर्मास, वेताची प्रवासी बॉक्स, पाण्याचा फिरकीचा तांब्या. प्रवासी सामानाकडे वैशालीची नजर जाताच तिने म्हटले, तू प्रवासाला जाणार आहेस की काय? होय ग. सासूबाईंच्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे. मध्यंतरी मामंजींना बीपीचा अटॅक आला होता. तेव्हा इथून मोठे दीर आणि जाऊबाई गेल्या होत्या. आता मामंजींना बरं आहे, पण सासूबाईंचं ऑपरेशन आहे. परवा जाऊबाई येतील, मग आम्ही दोघं जाऊ. ऑपरेशन झाल्यावर हे येतील, मी तिथं राहीन. तिथूनच 8 दिवस सोलापूरला जाऊन येईल. अगं, ज्याने आपली उभी हयात आपल्या कुटुंबासाठी घालवली, त्यांची म्हातारपणी आपण काळजी घ्यायला हवी, नाही का? एक कौटुंबिक कर्तव्य, कौटुंबिक ऋण. मी गेले की मंगल मावशीला भेटायला जाईन. काही निरोप आहे तुझा? काल नानांचं पत्र आलंय. मम्मीला बीपीचा अटॅक आला होता. आता बरं आहे. पुढच्या वर्षी दोघांनाही मी इकडे काही दिवस आणणार आहे. जरूर आण. हा भाग त्यांना. तेवढ्यात चारू, चारू हाका मारीत प्रकाश खोलीच्या दाराशी आला. चारुशीला आडवी झाली होती. ती चटकन उठून बसली. तो खोलीच्या दाराशीच थबकला. चारुशीलाने काहीशा आश्चर्याने म्हटलं, हे काय, इतक्या लवकर आलात?
त्यांचा बाटल्यांचा खास प्रोग्राम सुरू झाला आहे, म्हणून जेवण झाल्यावर यजमानांची रजा घेऊन निघून आलो. तो तिथूनच परतला आणि आपल्या खोलीत गेला. पडल्या पडल्या वैशालीने म्हटले, चारुताई, तुझा नवरा दिल्लीत येऊन आणि मोठा ऑफिसर होऊनही अजून 16च राहिला आहे काय? चारुशिलाने हसून म्हटले, छान शब्द शोधून काढलास. अगं, त्या पंथाची त्यांना आवड नाही. त्यांच्या खोलीत सगळ्या कपाटात पुस्तकं भरलीत. निरनिराळ्या भाषा शिकण्याचं व्यसन जडलंय. त्या रात्री राकेशच्या मिठीत सुखोपभोग घेताना तिने म्हटले, रॉकी, आपल्या लग्नाला आता 2.25 वर्षे होतील. आपल्याला आता मूल असावं असं नाही का तुला वाटत? नो डार्लिंग, नो. आय डोंट वॉन्ट दॅट बॉदरेशन. लेट्स एन्जॉय. त्याने तो विषय उडवून लावला. त्याला मुलाची आवड नाही हे तिच्या लक्षात आलं. यात बॉदरेशन कसलं? किती विचित्र आहे हा. पण त्याचा हा एक विचित्रपणा सोडला तर त्याच्या प्रेमात कसल्याही प्रकारची उणीव नव्हती. तिचे दिवस मोठ्या सुखात जात होते. आणखी काही दिवस उलटले. त्याचे काम आता वाढले होते. कलकत्ता ऑफिसची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती. पण आता पहिला आणि शेवटचा रविवार त्याला तिथे राहावे लागेल. रात्री तो परत येईल. एकदा तिने म्हटले, आताशा तू रविवारी घरी नसतोस. आय फील सो लोनली. व्हाय लोनली? तू क्लबात जाऊन तुझं सर्कल वाढव. यू एन्जॉय युअर सेल्फ. ती काही बोलली नाही. त्याचे म्हणणे योग्यच होते. त्यानं तिच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन लादलं नव्हतं. तिने कुठेही जावं, कसंही वागावं, ती पूर्ण स्वतंत्र होती. पण त्याच बंधनरहित जीवनातल्या एकसूत्रीपणा तिला आता कंटाळवाणा वाटू लागला. रोजचं ठीक, घड्याळाच्या काट्यासारखा कार्यक्रम, ठरलेला, आखीव रेखीव. पण रविवार उजाडला की घड्याळाचे काटे पुढेच सरकत नसत. तसं वाचतानाही तिचे मन गुंतत नसे. हलकी फुलकी मासिके चालणे हेच तिचे वाचन. कुठल्याही खेळाची तिला आवड नव्हती. रविवारी अधूनमधून ती चारुताईकडे जाई. पण तिथल्या गप्पा, त्या वातावरणात तिला समरस होता येत नसे. ते जग तिला वेगळे, परके वाटे. जयू, रेहाना या मैत्रिणींबरोबर ती आउटिंगला जाई, पिक्चरला जाई. पण त्यातही अलीकडे तिचे मन रमत नसे. रोज समोरची उघडी असलेली खिडकी नेमकी रविवारी बंद असे. कारण निर्मला आपल्या मुलाला घेऊन गावात सासरी राहायला जाईल. रात्री तिथे जेवून उशिरा नवऱ्याबरोबर परत येईल. त्या रविवारी सकाळी ती जागी झाली. आज काय करायचं? 2 रविवारचा हा ठराविक प्रश्न समोर उभा राहिला. चारुताई सासूच्या मोतीबिंदू ऑपरेशनसाठी पुण्याला गेली होती. ती अजून आली नव्हती. पुढच्या महिन्यात येणार होती. मम्मीचं पत्र बरेच दिवसात आलं नाही. चारुताई तिच्याकडे गेली असेल. इथली कुशाली तिने सांगितली असेल. ती उठली. तोंड धुणे, चहा सावकाशपणे तिने उरकले. समोरची खिडकी नेहमीप्रमाणे उघडली. पलीकडची खिडकी बंदच होती. ती बाहेर बाल्कनीत जाऊन उभी राहिली. आज रविवार. वर्दळ बरीच कमी झालेली होती. लोक रेंगाळत चालले होते. कुठेच कसली धांदल धावपळ दिसत नव्हती. तिचं मनही आळसटून गेलं होतं. पुढं काय करावं? संध्याकाळी रॉकी येईपर्यंत वेळ कसा घालवावा याचा ती विचार करीत होती. या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेला डांबरी गुळगुळीत रस्ता कसा उदास भकास दिसत होता. रेंगाळलेला, गतिशून्य वाटत होता. आपल्या स्पीडी जीवनाचा स्पीडही आता कमी होत चाललाय का? आजपर्यंत असं कधी वाटलं नव्हतं. पण आता किती दिवस भकास, उदास, लोनली वाटत आहे. का? का असं वाटतं? जया, रेहाना मैत्रिणीही आहेतच. दर शनिवारप्रमाणे काल जयूने विचारले होते, उद्या काय तुझा प्रोग्रॅम? गोइंग टू जॉइन अस? आपण म्हटले, बघते, येणार असले तर सकाळी लवकर फोन करते. जावं का? फोन करावा का? नकोच. आजकाल कशातच आपणाला इंटरेस्ट वाटत नाही. का? असं का? काय कमी आहे आपणाला? अल्ट्रा मॉडर्न फ्लॅट आहे.
आपल्या हौशीप्रमाणे आपण तो सजवला आहे. रॉकीसारखा प्रेमात आकंठ बुडवून टाकणारा नवरा आपल्याला मिळाला आहे. डार्लिंग डार्लिंग म्हणत तो आवेगाने आपल्याला मिठीत घेतो, तेव्हा सुखाची अशी नशा चढते. ज्याची ज्याची आपण इच्छा केली ते सगळं आपणाला मिळालं आहे. पण तरी सुद्धा मग असं लोनली का वाटतं? रॉकी. तेवढ्यात दारावरची घंटा वाजली. मोलकरीण आली. कामाला लागली. ती वर्तमानपत्र चाळीत कोचावर बसली. मोलकरीण काम आटोपून निघाली तेव्हा तिने म्हटले, अगं, जाता जाता संतोषला निरोप दे. मी बोलवलंय. काही वेळानं संतोष आली. तिच्या हाती प्लॅस्टिकच्या पिशवीत लोकरीचे गुंडे आणि विणकाम होतं. संतोष, अगं आजकाल कुठं दिसत नाहीस अजिबात. बहन, कॉलेजचं माझं हे लास्ट इयर. अभ्यास अभ्यास. कोचावर बसून बोलता बोलता तिने आपले विणकाम सुरू केले. कुणासाठी काय विणतेस हे? तिनं हसून म्हटलं, तुमच्या भाच्यासाठी, शकूबहनच्या मुलासाठी. तिने आश्चर्याने म्हटले, म्हणजे शकूनला मुलगा झाला? केव्हा? पुढच्या महिन्यात होईल. लेडी डॉक्टरनी तशी डेट दिली आहे. पण आतापासून मी तयारीला लागले. मग परीक्षेच्या धांदलीत काही करता येणार नाही. शकून इथे आले? नाही, चंदीगडला आहे. माझी परीक्षा झाली की आम्ही सगळी चंदीगडला राहायला जाणार आहोत. वैशाली एकदम स्तब्ध झाली. मग तिने विचारले, आज तू मोकळी आहेस का? तशी मोकळीच आहे. अभ्यास हेच एक काम आहे. माझ्याबरोबर बाहेर येशील का? शॉपिंगला का? येईन ना. पण आज संडे, मोठाली स्टोर्स बंद. तसं फार शॉपिंग नाही, पण थोडं हिंडू, बाहेरचं जेवण घेऊ, मग एखाद्या पिक्चरला जाऊ. तुझा टाइम वेस्ट होईल. पण आज आय फील सो लोनली. प्लीज गिव्ह मी कंपनी. संतोषने म्हटलं, शुअर. तुम्ही स्नान वगैरे तुमचं सगळं आवरा. मी आजीला सांगून तयार होऊन येते. ती निघून गेली. वैशाली आपलं आवरण्याच्या उद्योगाला लागली. वैशाली तयार झाली, पण तिचं मन उगीचच अस्वस्थ होऊन गेलं होतं. तिच्या तयार होण्यात आज रोजचा वेग नव्हता, उत्साह नव्हता. संतोष तयार होऊन आली. वैशालीने म्हटलं, सॉरी हां, आज माझं काम फार रेंगाळत चाललंय. आज फार लेझी बनले मी. संतोषने कोचावर आरामात बसत म्हटले, आज संडे ना, काय घाई आहे? आज मोठी दुकाने बंद. खरंच आजीने सांगितलंय, आज तुम्ही आमच्याकडे जेवायला या. आमच्या घरी आज कुणीच नाही. मी, अम्मी आणि तुम्ही. तेव्हा आपण हिंडू, आईस्क्रीम खाऊ आणि सावकाश जेवायला घरी येऊ. ओके. दोघी बाहेर पडल्या. संतोषने विचारलं, कुठे जाऊया? कुठे? तू म्हणशील तिथे. तुम्हाला काय खरेदी करायचं नाही? जाऊ दे, नकोच खरेदी. आज कुठंतरी आपण हिंडू. आज तू माझी गाईड. संतोषने हसून म्हटलं, गाईड? खरंच, कारण माझा जन्म इथं झाला. शाळा कॉलेजचं शिक्षण इथेच झालं. खूप हिंडले इथं मी. गाईडचं काम चांगलं करीन. चला. संतोष बरोबर हिंडून, सँडविचेस, आईस्क्रीम खाऊन दोघी संतोषच्या घरी गेल्या तेव्हा 1 वाजून गेला होता. आज रविवार असल्यामुळे त्यांचं टेलरिंगचं काम बंद होतं. सगळी मशीन्स गुपचूप आराम करीत होती. जिकडं तिकडं शांत होतं. संतोष बरोबर पुढची दालने ओलांडून ती आतल्या एका दालनात गेली. तिची आजी खाली चटईवर बसून एका मोठ्या वेताच्या चौकोनी ट्रेमध्ये टेलरिंग कामातून उरलेल्या रंगीबेरंगी चिंध्या निवडून दुपट्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या आकाराचे तुकडे कापून दुसऱ्या ट्रेमध्ये व्यवस्थित ठेवीत होती. 70कडे सरकत असलेल्या त्या सुदृढ निकोप वृद्धेचा हा उद्योग पाहून वैशाली मनात विस्मित होऊन गेली. शकुंतलेच्या, तिच्या नातीच्या भावी बाळाची ही तयारी आहे हे तिने जाणले. वैशालीचं स्वागत करून तिने म्हटले, ये बेटा, बरेच दिवसात आली नाहीस. नोकरी पुढे सवडच होत नाही. चला, जेवण तयार आहे.
दोघी हातपाय धुवून जेवण घरात गेल्या. घरात एक जुनी प्रौढ नोकरबाई सगळ्या कामाला होती. तिने टेबलावर सगळं मांडून ठेवलेलं होतं. अम्मा वाढू लागली. खुर्चीवर बसून बोलू लागली. बोलता बोलता तिने म्हटले, वैशू बेटा, तुला अजून दिवस कसे गेले नाहीत? वैशालीने हसून म्हटले, कोण जाणे? नाही बेटा, असं म्हणून नाही चालणार. तुझा तो पहिला गर्भ पडला, ॲबॉर्शन झालं. त्याला आता वर्ष उलटून गेलं. बेटा, त्याच वेळी पोटात दुखायला लागलं असेल तेव्हाच फर्नांडिसकडे गेली असतीस तर पुढचं सगळं टळलं असतं. मला कळवलं असतंस बेटा, पण झालं त्याला इलाज नाही. दुर्दैव आपलं. पण बेटा, आता फर्नांडिसला दाखव. फार अनुभवी डॉक्टरीण आहे. तपासून घे. आज तुझी मा इथं असती तर स्वस्थ बसली असती का? वैशालीने हसून म्हटले, पण इतक्यात आम्हाला तशी घाई नाही. बेटी, पुरुषांना मुळीच घाई नसते. त्यांना मुलाचं बंधन नको असतं. बेटा, जमाना बदलत चाललाय. बेटी, घरात मूल असल्याशिवाय पुरुषाला घराची ओढ वाटत नाही. संसारात त्याचे चित्त टिकत नाही. आज तू तरुण आहेस, नोकरी करते आहेस, पण एकदा तारुण्य ओसरून गेलं की मग आपणाला मूल असावं असं तुला वाटेल. बेटी, औरतचं दिल भगवाननं वेगळं घडवलं आहे. ते माचं दिल आहे. भगवानने मा बनण्यासाठी तिच्या शरीराची घडण केलेली आहे. शिक्षा, नोकरी, पैसा हे सगळं ठीक, पण ती मा बनली नाही तर भगवानच्या घरचा अन्याय आहे. ती म्हातारी कळवळून बोलत होती, उपदेश करीत होती. वैशाली निमूट ऐकत होती. संतोष आजीची चेष्टा करून तिचे बोलणे उडवून लावित होती. वैशालीला म्हणत होती, आमची अम्मा फार ऑर्थोडॉक्स आहे हं. आजच्या बदलत्या जमान्याचा वारा तिच्यापर्यंत येऊन पोचला नाही अजून. तिने पोचू दिला नाही. आजीने म्हटलं, जमाना बदलत राहील. माझ्या आजीच्या वेळचा जमाना माझ्या वेळेला बदलला होता आणि आजचा जमाना उद्या बदलेल. पण मा बनण्याची स्त्रीची इच्छा कधी बदलणार नाही. तारुण्याचा, जवानीचा बहर कमी होत गेला की मा बनण्याची इच्छा वाढत जाते. बेटी, तुझी मा दूर आहे, पण तिची हीच इच्छा असेल. बेटी. बराच वेळ म्हातारी बोलत होती. जेवण झाल्यावर संतोषने म्हटले, घड्याळाकडे बघितलंस? अम्माने पिक्चरची वेळ घालवली. आमची अम्मा एकदा बोलायला लागली की 4 पिढ्यांचा इतिहास सांगत बसेल आणि आज तू तिच्या गोष्टीत अगदी रंगून गेली होतीस. वैशालीने हसून म्हटले, छे, रंगून नव्हे. खरं तर आज मला पिक्चरला जायचा कंटाळा आला होता, म्हणून बसले अम्माच्या गोष्टी ऐकत. मग कुठं बाहेर जाऊया का? नको, तू आता अभ्यास करीत बैस. मी घरी जाऊन झोपते. मिष्टान्नाने डोळ्यावर सुस्ती चढले. तिने अम्माची रजा घेतली तेव्हा तिने मायेने म्हटले, बेटी, येत जा आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव. दाराची पोचवायला आलेल्या संतोषला तिने म्हटले, थँक यू फॉर युअर कंपनी. ती घरी आली. अम्माच्या घरच्या गोड जेवणाने तिचं पोट जड झालं होतं. डोळ्यावर गुंगी चढत होती, पण अम्माच्या बोलण्याने मन आतून ढवळून निघालं होतं. कपडे बदलून ती कॉटवर पडली. पाहता पाहता तिला झोप लागली. ती जागी झाली तेव्हा 4:30 वाजून गेले होते. छेचे, किती भयानक विचित्र स्वप्न. अंधाराने दाटलेल्या एका खोल खोल गुहेत आहोत. तिथे कशा गेलो? कुणाची तरी मगर मिठी, रानटी माणसाची. ई ई माय गॉड. तिने सभोवार पाहिलं. नाही, आपण आपल्या घरी आपल्या पलंगावर झोपलो आहोत. सभोवार भरपूर उजेड आहे. पडल्या पडल्या वर छताला लटकत असलेल्या झुंबराकडे तिची नजर गेली. सकाळच्या सूर्यकिरणात असंख्य इंद्रधनुष्यांनी भरलेलं ते झुंबर आता निस्तेज काचेच्या तुकड्यांचा हलता गोळा दिसत होता. विशोभित, विद्रूप. अरे, यातलं सगळं सौंदर्य, सारं तेज गेलं कुठं? उडून गेलं.
दुपारचं अम्मांचं बोलणं तिला आठवलं. हो, अम्मांचं म्हणणं अगदी खरं आहे. मा ही स्त्रीच्या हृदयातली खरी मूलभूत इच्छा. नवरा बाहेर भटकत राहतो, मूल घरात आनंद निर्माण करते. मम्मी पण तेच म्हणते आणि आपणालाही तेच हवं आहे. आपणाला हल्ली एकाकीपणा का वाटतो ते कळतच नव्हतं. पण समोरच्या खिडकीत रणजित बघितला, तो मनात रिचून गेला आणि आता काय हवंय ते कळलं. खरंच, स्त्रीची नैसर्गिक मातृत्वाची इच्छा कुणाला मारता येत नाही, दडपता येत नाही. आपल्याला मूल झालं तर त्यात बंधन कसलं आणि बॉदरेशन कसलं. मम्मी त्याला वाढवणार आहे, ती स्वखुशीने तयार आहे. रॉकीने जबरदस्तीने अबॉर्शन करायला लावलं नसतं तर तो आपला मुलगा आज 1.25 वर्षाचा झाला असता. मम्मीला आपण यातलं काही कळवलं नाही. त्याला मुलाची आवड नसेल, त्याला मूल नको असेल, पण मला हवं आहे. आय वॉन्ट चाइल्ड म्हणे आपल्या दोघात तिसरं कुणी येता कामा नये. हाऊ फनी ही इज. नो नो, आय मस्ट हॅव अ चाइल्ड. आज संध्याकाळी तो आला की रात्री त्याच्या मिठीत त्याला हे स्पष्ट सांगू, मला मूल हवं आहे. त्याचं प्रेम आपणाला कळलं, पण आज त्याला स्पष्टच सांगायचं, मला तू हवा आहेस आणि मुलंही हवं आहे. माझी इच्छा मी दडपू देणार नाही. आजपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे मी वागत आले. रॉकी, असा कसा रे तू? तुला मुलाची आवड कशी नाही? खरंच, पुरुषांना मुलाची आवड नसते का? काही असो, पण आज त्याला अगदी स्पष्ट सांगायचं. या निर्णयाने तिचे मन थोडे स्वस्थ झाले. ती उठली. चेहऱ्यावर पाण्याचे हबकारे मारून तोंड धुवून आली. तिने चहा बनवला. चहा घेतला. थोडा वेळ मासिक चाळीत बसली. मग उठून बाल्कनीत जाऊन उभी राहिली. मग आत आली. पलीकडची खिडकी बंदच होती. घड्याळात 6 वाजले. ती कोचावर बसली. थोडा वेळ थांबलेलं तिचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं. आजपर्यंत त्याचे आपले मतभेद कधी झाले नाहीत. मतभेद होण्याचे प्रसंगच आले नाहीत. कुठच्याही प्रकारचं बंधन लादलं गेलं नाही. पण आता या बाबतीत मात्र मतभेद निश्चितच होणार. बोलाचाली, वादावादी, आणि ते आपल्याला नको आहे. कुणी कुणावर बंधन लादायचं नाही ही पहिली अट आहे ना. त्याचं आपणावरचं प्रेम किंचितही कमी होता कामा नये. त्याला दुखवायचं नाही, सांगायचं नाही, पण आपला हेतू साध्य करायचा. कसं करता येईल हे? तिच्या मातृत्वाच्या तीव्र इच्छेला कल्पनेचा कोंब फुटला. ती ताडकन उठली. कपाटातून तिने फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्यांचं पाकिट काढलं. त्याच्या प्लॅनिंगप्रमाणे 2 वर्ष जायला हवी. मध्येच पुन्हा अबॉर्शन करून घेण्याचं जीव घेणं संकट नको म्हणून ती या गोळ्या घेत होती. तिने हाती घेतलेल्या पाकिटातून सगळ्या गोळ्या काढल्या. वॉश बेसिनमध्ये टाकून नळ सोडला. कागदाचे तुकडे करून खिडकीतून खाली कचऱ्याच्या ढिगात फेकून दिले. अशा तऱ्हेने मधला अडथळा तिने दूर झुगारून दिला. मुक्त आनंदाने, नव्या अपेक्षेने तिचं मन उत्तेजित झालं. मनाची मरगळ निघून गेली. तिने घड्याळाकडे पाहिलं. 6:30 झाले होते. राकेश 7:30ला येत असे. ती कोचावरून उठली. तोंड धुवून सौंदर्य प्रसाधनेसाठी आरशासमोर उभी राहिली. पूर्णाकृती आरशात आपल्या देहावरून तिने आपादमस्तक नजर फिरवली. काल ऑफिसमधून येता येताच ती पार्लरमध्ये जाऊन केस कापणे, फेस मसाज वगैरे सगळं करून आली होती. आपल्या सौंदर्यावर मोहित होऊन क्षणभर ती तिथेच खेळली. अगं मम्मी, आम्हाला मुलगा होईल, तो डबल हायब्रिड, त्या रणजितपेक्षाही सुंदर. ती खुश होऊन मनाशीच हसली. घड्याळाचे काटे हलके हलके पुढे सरकत होते आणि त्याबरोबर तिचे विचारही. रॉकी आल्यावर नेहमीसारखा बाहेर जेवायला जाण्याचा प्रोग्रॅम आज रद्द. हो, तेवढाही वेळ फुकट जायला नको. थोड्या वेळाने बाहेर जाऊन आपणच डबा घेऊन येऊ. बिर्याणी, कटलेट, चॉप्स. घड्याळाचे काटे 7कडे सरकू लागले तशी ती कपडे चढवून डबा घेऊन बाहेर गेली. 7:15ला डबा घेऊन आली. टेबलावर प्लेट्स वगैरे सगळं मांडून ठेवलं. तिची नजर वारंवार घड्याळाकडे जात होती. अधीरपणा वाढत होता. आजच्या इतकी उत्कंठा आजवर तिच्या मनी कधी दाटली नव्हती.
आज तिला कसं मोकळं मोकळं वाटत होतं. विजयाचा आनंद हृदयात मावत नव्हता. घड्याळात 7:30चा ठोका पडला. ठोक्याच्या सुस्वर निनादाने तिचं हृदय थरथरलं, उत्तेजित झालं. आजची रात्र. पण काटा पुढे सरकला. घड्याळात 8चे टोले पडले. इतका उशीर? तो तसा वक्तशीर आहे. मग आज 8:30 वाजून गेले. ती सचिंत होऊन बाल्कनीत जाऊन उभी राहिली. रस्त्यावरची वर्दळ आता खूपच कमी झाली होती. जवळजवळ शुकशुकाटच. एवढा उशीर त्याला कधीच होत नाही. याची कामे दिवसेंदिवस वाढताहेत. पूर्वी रविवार मिळत असे. त्याला कलकत्ता ऑफिसची वाढती जबाबदारी पडल्यामुळे रविवारही मिळेनासा झालाय. नाही, हे चालणार नाही. तो आल्यावर सांगायला हवं. कलकत्ता ऑफिसला दुसरा कोणी नेमायला सांग. आय वॉन्ट यू. 9 वाजता दारावरची बेल वाजली. कोचावर पेंगाळून पडलेली ती झटकन उठली. तिने दार उघडलं. रॉकी, ओ सो लेट. सॉरी डार्लिंग. त्याने तिला मिठी घालण्यापूर्वी तिने त्याला आवेगाने मिठी घालून म्हटले, डार्लिंग, आय एम सो लोनली डार्लिंग. आय वॉन्ट यू डार्लिंग. येस येस, एक्स्ट्रीमली सॉरी डार्लिंग. आज तिथे एक पार्टी होती. तिथंच उशीर झाला. डार्लिंग, आय एम सो टायर्ड नाव. तिची मिठी सोडवून तो बेडरूममध्ये गेला. त्याने कपडे बदलले. तोंड धुवून आला. चल, वाढू ना? जेवणार ना? नो डार्लिंग, तिथे हेवी फीस्ट होती. तू जेवून घे. हेवी फीस्ट बरोबर 2 पेग जास्त गेलेत हे सांगण्याची आवश्यकता नव्हती. तिची भूक मरून गेली. तिचा उत्साह, उत्कंठा सगळं जमीनदोस्त झालं. तिच्या सहज स्वभावानुसार ती मनात चिडून गेली. तिने संतापाने म्हटलं, रॉकी, इट्स नॉट फेअर. पण तो तिथे नव्हताच. केव्हाच बेडरूममध्ये निघून गेला होता. तिने आपलं मन आवरलं. आयुष्यात पहिल्या प्रथमच तिला जेवणाची इच्छा उरली नव्हती. सगळं जसंच्या तसं तिने ठेवलं. थर्मासमधून गार दूध घेतलं. ते घटाघटा पिऊन टाकलं आणि ती बेडरूममध्ये आली. तो बिछाण्यावर पडला होता. तिने बटन बंद केलं. त्याला मिठी घालीत तिने म्हटलं, डार्लिंग, तू फीस्ट खाऊन आलास, बट आय एम हंग्री. झोपू नकोस. तिच्यातला अग्नी फुलत होता. तो बर्फासारखा थंड होता. त्याने म्हटले, डार्लिंग, प्लीज डोंट डिस्टर्ब मी, प्लीज. आणि तिच्याकडे पाठ फिरवून तो झोपी गेला. हे काय? हे सगळं आज उलटं पालटं घडत होतं. अगदीच अनपेक्षित, विलक्षण, अनाकलनीय. ती तशीच पडून राहिली. पाहता पाहता तो गाढ झोपी गेला. ती डोळे उघडे ताट ठेवून रात्रभर जागी राहिली. प्रकरण 23 इथेच संपले. आता लगेच आपण प्रकरण 24 ऐकणार आहोत. त्या दिवशी मिहीरबाबू ऑफिसात उशिरा आला. थोडा स्थूल देह. धावत पळत आल्यामुळे त्याला चांगलीच धाप लागली होती. वक्तशीरपणाच्या बाबतीत मॅनेजर साहेब कडक होते. ते रोज वेळेवर नव्हे, वेळेच्या आधीच येऊन बसत. कामाला लागत. आता चहाचा सीझन सुरू झाला असल्यामुळे कामही भरपूर वाढलं होतं. मिहीरबाबू धापा टाकीत आले. मॅनेजरच्या टेबलापाशी जाऊन त्यांनी दिलगिरी दर्शवित म्हटले, सॉरी सर, थोडा उशीर झाला. पण पुढे अर्धवट स्वरात म्हणाले, स्वयंपाकाला उशीर झाला. लाकडे पेटेनात. कच्चा भात पोटात ढकलावा लागला. ठीक ठीक, वेळ न घालवता आता कामाला लागा. आणि मॅनेजर आपल्या कामात गुंतून गेले. मधल्या सुट्टीत स्टाफचा चहा तिथेच होत असे. शिपाई बनवीत असे. मॅनेजर साहेबांचा चहा किटलीतून वर जात असे. गंगाप्रसाद रोजच्या प्रमाणे किटली घेऊन जिन्याकडे वळला तेव्हा देवदत्तने म्हटले, मिहीरबाबूंना चहा घ्यायला वर पाठवून दे. त्याच्या पाठोपाठ मिहीरबाबू आले. बसा ना. त्याने 2 कपात चहा ओतला. बिस्किटांची बशी मध्ये ठेवली. चहाचा गुटखा घेऊन त्याने म्हटले, मिहीरबाबू, आज स्वयंपाक तुम्हाला करावा लागला काय? होय. का बरे? बहीण रांधते ना.
तिची तब्येत बरी नाही का? नाही, तसं नाही साहेब. ती शांतिनिकेतनला गेले. त्याने किंचित आश्चर्याने विचारले. शांतिनिकेतनला? कशाला? आपण मागे मुलामुलींचा मेळावा बघितला होता ना, तसा मेळावा गेल्या आठवड्यात पलीकडच्या गावी भरला होता. शांतिनिकेतनहून एक शिक्षक मंडळ तो मेळावा बघायला आले होते. असं? हो. त्यांनी 3 विभागातल्या 3 शिक्षिका ट्रेनिंगसाठी निवडल्या. शांतिनिकेतनमध्ये 3 महिन्यांचा कोर्स शिकवतात. 2 वर्षापूर्वी पण असं मंडळ आलं होतं. असं? त्यात तुमच्या बहिणीची निवड झाली का? होय. एक चित्रकलेसाठी, एक साहित्य विभागासाठी. म्हणजे मुलांना संस्कार घडविणाऱ्या गोष्टी सांगणे, सांगायला शिकवणे, त्यांच्यात साहित्याची आवड उत्पन्न करणे आणि तिसरी शिक्षिका नृत्य संगीत शिकवण्यासाठी. त्यासाठी गायत्रीची निवड झाली. तिचा कंठ फार सुरेख आहे. तिच्या पायात जन्मजात नृत्याचे पदन्यास आहेत. मग आता रांधून खाणे आणि पल्लवीला सांभाळणे तुमच्याकडे. पल्लवीला ती बरोबर घेऊन गेली. तिथे लहान मुलांच्या शिक्षणाची सोय आहे. गायत्री आता मुलीला तिथेच शिकायला ठेवणार आहे. त्या मुलीत तिचा सगळा जीव आहे. तिला खूप शिकवायचं, नर्स नाही तर डॉक्टर करण्याची तिची इच्छा आहे. मिहीर बाबू सांगत होता. देवदत्त ऐकत होता. त्याच्या कपातला चहा तसाच राहिला होता. साहेब, माझ्या जेवणाचे हाल होतील म्हणून ती जात नव्हती. पण पल्लवीसाठी ती. मिहीर बाबू, माफ करा. तुमच्या खाजगी गोष्टी चिरू नये. पण तुम्हाला मी माझा मोठा बंधू, ब्रदर समजतो. माहीत आहे साहेब. मग तुम्ही लग्न का करीत नाही? तुमच्याकडे इथे मुली सहज मिळतात असं ऐकतो. हो. मग तुम्ही लग्न केलं तर सबंध दिवसाच्या रांधवाडीतून तिची सुटका होईल आणि आपल्या शाळेकडे लक्ष द्यायला तिला फुरसत मिळेल. मिहीर बाबू काही बोलला नाही. विचारमग्न झाला. ते पाहून देवदत्तने चहाचा कप संपवला आणि तो उठला. चला मिहीर बाबू, चहा संपवा. घड्याळाकडे पाहत त्याने पुढे म्हटले, जाऊया. मिहीर बाबूने चहा संपवला. तो खाली उतरला. थोड्याच वेळात देवदत्तही खाली उतरला. आपल्या कामाला लागला. संध्याकाळी ऑफिसचे काम संपले आणि मिहीर बाबू निघाला तेव्हा देवदत्तने म्हटले, मिहीर बाबू, चला चहा प्यायला. आत्ता? होय. तुम्ही असं करा, आता रात्री इथे जेवूनच घरी चला. मिहीर बाबू क्षणभर त्याच्याकडे बघत राहिला. मग त्याच्या पाठोपाठ जिना चढून वर गेला. गंगाप्रसादने 2 कप चहा आणि एका प्लेटमध्ये मिठाई आणून ठेवली. चहा खाणे संपून दोघे बाहेर पडले. दार्जिलिंगकडे जाणाऱ्या रस्त्याने चालू लागले. बोलता बोलता देवदत्त बाल विधवा स्त्रियांच्या विषयावर केव्हा येऊन पोचला त्याला कळलंच नाही. त्याने म्हटले, मिहीर बाबू, तुम्ही आपल्या बालविधवा बहिणीसाठी आजपर्यंत अविवाहित राहिलात हे ठीक. पण तुम्ही लग्न केलं तर एका मुलीच्या आईबापाची काळजी दूर होईल, मुलीला सौभाग्य प्राप्त होईल आणि तुमच्या विधवा बहिणीवरचा रांधवाडीचा बोजा कमी होऊन तिला शाळेत चित्त रमवता येईल आणि आहे त्या स्थितीत ती सुखी राहील. तिच्यामुळे तुम्ही लग्ना वाचून राहिला आहात याचे तिलाही मनातून दुःख होत असेल, नाही का? मिहीर थोडा वेळ स्तब्ध राहिला. मग त्याने म्हटले, बाबूजी, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. मी लग्न करावं म्हणून गायत्री आग्रह धरून बसले. मुली सांगून येत आहेत. मुलीचे बाप स्थळासाठी टपलेलेच असतात. लग्न लावून दुसरे दिवशी पळून गेला तरी चालेल, पण मुलगी उजवली की बापाची काळजी संपते. मग तुम्ही लग्न करून 2 स्त्रियांचं कल्याण का करीत नाही? असं करू नका. तुमच्या विधवा बहिणीचं जीवन शक्य तितकं सुसह्य करणे, तिच्या जीवनात आनंद निर्माण करणे, तिच्या जन्मजात कलेला प्रोत्साहन देणे हे तुमचे कर्तव्य नाही का? तिच्यावर अन्याय. बोलता बोलता त्याचा स्वर नकळत किंचित कठोर झाला होता. किती विचित्र हा माणूस. विधवा बहिणीसाठी अविवाहित राहिलाय. म्हणजे ना याला सुख ना त्या बहिणीला सुख. मिहीर बाबू काही न बोलता आपल्याच विचारात निमूट चालला होता.
सूर्य नुकताच पश्चिमेकडच्या बर्फाच्छादित शिखरामागे उतरला होता. उजव्या बाजूला चहाचे मळे पसरले होते. वातावरणात हलके हलके संध्याछाया पसरत होत्या. मिहीरबाबू आपल्याच विचारात निमूट चाललेला पाहून देवदत्तने म्हटले, मिहीरबाबू, मला माफ करा. तुमच्या खाजगी जीवनात शिरण्याची मी मर्यादा ओलांडीत आहे. नाही नाही साहेब, तसं नाही. मिहीरबाबू, मला इथं येऊन 1.5 वर्ष होऊन गेलं. सुदैवाने तुमच्यासारखे स्नेही मला भेटले आणि या स्नेहामुळे तुमच्याविषयी विचार मनात आहे. नाही साहेब, तुम्ही मनात तसं काही आणू नका. आपण इथं कुठेतरी बसूया का? हो, बसूया ना. गेल्या 1.5 वर्षात मला चालण्याची बरीच सवय झाली आहे. आपण बरंच चालून आलो आहोत. बसूया. दोघेही पायवाटेच्या आत एका झाडाखाली बसले. थोडा वेळ मिहीरबाबू गप्पच होता. मग त्याने म्हटले, तुम्हाला माझ्याविषयी, माझ्या कुटुंबाविषयी आपलेपणा वाटतो. तसं माझ्या कुटुंबात आता कुणी राहिलं नाही. मी आणि माझी ही धाकटी बहीण गायत्री. माझा एक चुलता कटिहारला असतो, पण त्याचे आमचे जाणे येणे नाही. आई, वडील, मी मोठा, धाकटा भाऊ आणि एक धाकटी बहीण एवढीच कुटुंबात माणसे. वडील सिलिगुडीच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. थोडी शेती, ठीक चाललं होतं. मी मॅट्रिक झालो आणि सिलिगुडीला बँकेत नोकरीला लागलो. धाकटा भाऊ कॉलेजात होता. बोलता बोलता तो थांबला आणि मग स्वतःशीच बोलावं तसं त्याने म्हटलं, आणि स्वाधीन बांगला. तो डोंब उसळला. त्यावेळी जे हिंसाचार, पाशवी अत्याचार झाले. बाबूजी, जेव्हा निसर्गाचा प्रकोप होतो, हिमालयाचे कडे कोसळतात, भूकंप होतात, तेव्हा त्या अनर्थाचे स्वरूप वेगळे असते. पण जेव्हा माणसेच माणसावर तुटून पडतात, तो तो राक्षसी प्रकोप. त्या दिवशी संध्याकाळी काय घडतंय हे लक्षात येण्यापूर्वीच होत्याचं नव्हतं झालं. राक्षसांचं थैमान. माझा धाकटा भाऊ कॉलेजात होता. गावातले मुक्तवाहिनी सैनिक त्याचे मित्र होते. त्यांच्याबरोबर तो कुठे गावी गेला होता. रात्री परत येणार होता. मी किसनगंजला गेलो होतो. माझ्या बहिणीचे, गायत्रीचे लग्न ठरले होते. ते आमच्या गावी करायचे ठरले. तिथी निश्चित झाली. स्थळ चांगलं मिळालं म्हणून आई निश्चिंत झाली. मुलगा मॅट्रिक झाला होता. महसूल खात्यात नुकताच नोकरीला लागला होता. मोठं कुटुंब होतं. घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती. कपडे, भांडी, पोशाख. दुसऱ्या दिवशी मंडपवाला येणार होता. गायत्री खुशीत होती. दिवस मावळला, अंधार पडला, घरोघरी दिवे लागले. बायका स्वयंपाकात गुंतल्या. नेहमीप्रमाणे गायत्रीने कंदील लावून ओटीवर ठेवला. वडील आम्हा भावंडांची वाट बघत ओटीवर बसले. आई स्वयंपाक करीत होती. गायत्री तिला मदत करीत होती. आम्ही दोघे भाऊ सकाळीच बाहेर पडलो असल्यामुळे आता रात्रीच्या जेवणात मिष्टान्न होते. तेवढ्यात उघड्या दाराशी बुटाचे आवाज आले. भावाच्या नावाने कुणी पुकारलं. तो कटिहारला गेल्याचे वडिलांनी सांगितलं. तेवढ्यात 2 बंदूकधारी आत घुसले. त्यांच्या बोलण्यावरून वडिलांनी प्रसंग ओळखला. खेड्यापाड्यातून, डोंगराळ भागातून लपून गनिमी काव्याने लढणाऱ्या मुक्तवाहिनी सैनिकांना टिपण्याचे निमित्त. त्याने लाथेने कंदील उडवला. वडिलांना तिथेच गोळी घातली. स्वयंपाकघरात घुसले. त्या हिंस्त्र पशूंची नजर गायत्रीवर पडली. आईच्या कमरेत बुटाची लाथ मारून तिला ढकलले आणि चवताळलेल्या बुभुक्षित वाघाने कोवळ्या वासराला जबड्यात धरून न्यावे तसे गायत्रीला मागच्या झाडीत खेचून नेले. बाबूजी, बाबूजी. बास, बास. मिहीरबाबू, कळलं. पुढे काही सांगू नका. तो क्रोधाने, त्वेषाने गोठून गेला होता. बराच वेळ स्तब्धतेत गेला. बाहेर अंधार पडत होता. थोड्या वेळाने मिहीरबाबूने म्हटले, सांगण्यासारखे काही उरले नव्हते. पहाटे केव्हा तरी खुरडत गायत्री आत आली. जखमी अवस्थेत, जिवंत शरीराने, मेलेल्या मनाने. आई कमरेत वाकडी झाली होती. ओटीवर वडिलांचा निष्प्राण देह पडला होता. भाऊ घरी परत आलाच नाही. तो घरी येता येता त्याला मध्येच टिपला असावा.
किसनगंजमधील कामे उरकायला, बोलणी संपवायला उशीर झाला म्हणून रात्री मला तिथेच राहावं लागलं. सकाळी निघालो तेव्हा वाटेतच गावात उडालेला अनर्थ कळला. नजरेनं सगळं बघत घरी आलो. जखमी पिलाला टोपलीखाली उभेच झाकून ठेवावं तसं माझ्या आईने आपल्या कोवळ्या मुलीला 4 भिंतीत जपून ठेवलं. ती म्हणाली, पापांचे डोंगर कोसळले, गर्भ पाडण्याचे आणखी पाप करणार नाही. गायत्री अननुभवी कोवडी मुलगी, पण तिला प्रौढाचं शहाणपण आलं. ती अबोल झाली होती. फक्त एवढंच म्हणे, मी विधवा आहे. तेव्हापासून ती विधवा बनली आहे. तिच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं मावळलं. पुढच्या सगळ्या यातना तिने निमूटपणे सहन केल्या. माझ्या आईचे अमाप धैर्य. अशिक्षित, खेडवळ, जुन्या विचारांची, पण तिने पापालाही पुण्य बनवलं. पल्लवीचा जन्म झाला तेव्हा म्हणाली, परडीत घालून नदीत सोडीन, पण हत्या करणार नाही. तो थोडा वेळ स्तब्ध झाला. मग म्हणाला, बाबूजी, तिचा विवाह मंडप बांधायच्या आधीच कोसळला. कालवलेल्या मेहंदीच्या आळत्याला वाटीत माती कालवली गेली. लग्नजुडे, साड्या, भांडी सगळे भस्मसात झाले. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, हसू कायमचं नष्ट झालं. बाबूजी, तिच्या समोर मी लग्न करू? मला त्यात सुख वाटेल? मी? त्याचा स्वर एकाएकी दाटला. त्याला रडू कोसळलं. बंगाली लोक सेंटिमेंटल, संवेदनाशील असतात असं त्यानं ऐकलं होतं. त्याचं प्रत्यंतर तो आता समोर बघत होता. कुणीही हेलावून जावे असा हा प्रसंग. थोड्या वेळाने मिहीरबाबूंच्या खांद्यावर हात ठेवीत त्याने म्हटले, मिहीरबाबू, शांत व्हा. बाबूजी, या हृदयात आग धुमसते आहे. सगळ्या आयुष्याची राख रांगोळी झाली. त्या दिवसापासून जो अंधार दाटला आहे तो दूर होत नाही. या सगळ्याचे परिमार्जन कोण करणार? तो आता स्वतःशीच बोलत होता. हा गडद अंधार. बाहेर सभोवार अंधार दाटत चालला होता. देवदत्त उठला. त्याला हाती धरून उठवीत त्याने म्हटले, चला मिहीरबाबू, बाहेर अंधार वाढत चाललाय, उठा. मिहीरबाबू उठला. त्याच्याबरोबर चालू लागला, स्वतःशीच बोलत, मी तेच म्हणतो आहे. वाढत चाललेला अंधार कोण घालवणार? परिमार्जन कोण करणार? मिहीरबाबू, आता जास्त विचार करू नको. जीवनातलं एक पर्व संपलं. पण बाबूजी, त्याचे परिणाम मागे उरले आहेत ना. होते ते सगळे विलयाला गेले. हा सगळा विनाश. मिहीरबाबू, सृष्टीचा हा क्रमच आहे. अंधारानंतर प्रकाश येतो. तो येईल, आला पाहिजे. बाबूजी, मिहीरबाबू, उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्था सृष्टिक्रमाप्रमाणे येत असतात. जो नियम सृष्टीला, तोच नियम त्यात राहणाऱ्या प्राणीमात्रांना. गडद अंधारानंतर प्रकाश, लयानंतर पुन्हा उत्पत्ती. बाबूजी, पण याचे परिमार्जन कोण करणार? करणारेही निर्माण होतात. चला आता. त्याचा हात आपल्या हाती धरून अंधारातून चालता चालता देवदत्तने दिलगिरीच्या स्वरात म्हटले, मिहीरबाबू, मला या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती. तुमचं मन मी अकारण ढवळून काढलं. माफ करा मला. नाही बाबूजी, मला आज फार बरं वाटलं. मन गुदमरून गेलं होतं. वैराण वाळवंटातून एकटा चाललो होतो. आज सहानुभूतीचा हात मिळाला. कोरड्या घशाला पाणी मिळालं. फार बरं वाटलं. आता अधिक विचार करू नका. होय, विचार करून काही उपयोग नाही हे कळलं. गंगा प्रवाहासारखा जीवनाचा प्रवाह. तो अखंड वाहत राहणार. तुमची इच्छा असो नसो. माझं जीवन तसं ठीक चाललंय. तुम्ही पाहताच आहात. दोघे घरी आले. स्वयंपाक तयार झाला होता. दोघे जेवायला बसले. मागील विषयावर पडदा पडला. गप्पा मारी सावकाश जेवण झालं. जेवण झाल्यावर घरी जाण्यासाठी मिहीरबाबू कपडे चढवू लागला. तेव्हा देवदत्तने म्हटले, मिहीरबाबू, आता भरल्या पोटी धापा टाकीत कशाला पायपीट करता? बाहेर रात्रही वाढली आहे. इथे झोपा. सकाळी चहा घेऊन जा.
आणि तुमची बहीण येईपर्यंत चूल बंद ठेवा. त्याच्या झोपण्याची व्यवस्था झाली. थोड्याच वेळात तो गाढ झोपून गेला. पण देवदत्तची झोप पार उडाली. जे ऐकलं ते सगळं अघटितच. त्या अघटिताच्या चक्रात तो सापडला. सबंध रात्र. पहाटे खिडकीतून उत्तरेकडचा गार वारा येऊ लागला तेव्हा केव्हा तरी त्याचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर मिहीरबाबू आपल्या घरी गेला. देवदत्त टेबल लॅम्प लावून आपल्या घरी पत्र लिहायला बसला. आलेल्या पत्राला नेहमीप्रमाणे उत्तर. घरून येणारी पत्रे विनीच लिहित असे. त्याच पत्रात कधी कधी भाऊसाहेबांच्या ओळी असत. त्याने मागच्या आलेल्या पत्रावरून पुन्हा एकदा नजर फिरवली आणि मग लिहायला सुरुवात केली. तीर्थरूप विनी यांना स न विवी. मागच्या आठवड्यात मला खूप काम होतं म्हणून तुमच्या पत्राची पोच आणि खुशालीच्या 2 ओळींचं कार्ड टाकलं ते तुम्हाला मिळाले असेलच. आज आता सविस्तर पत्र लिहित आहे. मला इथे येऊन आता 1.25 वर्षे झाली. हा तुमचा हिशोब अगदी बरोबर आहे. तुम्ही कॅलेंडरवर लक्ष ठेवून आहात हे लक्षात आलं. माझी तिकडे बदली व्हावी म्हणून तीर्थरूप भाऊसाहेबांनी खटपट सुरू केली आहे असं कळलं. पण मी आता इथे खरोखरच चांगला रुळलो आहे, रमलो आहे. हा भाग, हा परिसर मला आवडला आहे. सुरुवातीला चिरंजीव परागच्या मुंजीच्या वेळी तुम्ही इथं आला होतात. दार्जिलिंगला जाता येता राहिला होतात. तेव्हा हा भाग तुम्ही प्रत्यक्ष बघितला आहेच. इथल्या निसर्ग सौंदर्याचा खरा आनंद इथं राहिल्याशिवाय समजणार नाही. विनी, मोठमोठ्या योग्यांना, तपस्वी महर्षींना मिळणारा हिमालयाचा सहवास जरा दूर, पण आमच्यासारख्या सामान्य लोकांना भाग्यानेच मिळायचा. इथले लोक खूप संवेदनशील, भावनिक आहेत. आकाशातून दवबिंदू ठिबकतात तसे प्रसंगविशेषी पाहता पाहता नव्हे बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून आसवे ठिबकतात. निसर्गाच्या सतत सान्निध्यामुळे ही संवेदनशीलता त्यांच्यात आपोआप येत असावी. मिहीरबाबूविषयी माझ्या दर पत्रात काही ना काही उल्लेख असतो. त्यामुळे त्याला न बघता त्याचा तुम्ही सर्वांना आता ठीक परिचय झाला असेल. आज त्याच्याविषयी, त्याच्या कुटुंबाविषयी मला नव्याने कळलेल्या काही गोष्टी लिहित आहे. मग त्याने काल मिहीरबाबूच्या तोंडून ऐकलेली सगळी कथा अगदी सविस्तर लिहिली. लिहिताना वारंवार त्याचं मन भरून येत होतं. पेन थांबत होतं. आपला भावनावेग आवरून धरत तो तसाच स्वस्थ बसून राहत होता. इथल्या निसर्गाचा गुण आपणालाही लागला की काय? आपण जास्त सेंटिमेंटल, जास्त हळवे बनलो आहोत काय? तसं पाहिलं तर त्यानं गायत्रीला फक्त एकदाच त्या मेळाव्याच्या दिवशी बघितली होती. ते सुद्धा ओझरतं. त्यानंतर ती त्याच्या नजरेला कधी दिसली नव्हती. मिहीरबाबूच्या घरी तो 3-4 वेळा जेवायला गेला होता. पण दरवेळी षड्रस अन्नाने भरलेल्या थाळ्याच पुढे येत ती मात्र एकदाही कधी दिसली नाही. त्या अन्नाच्या रुचीतून ती जेवढी कळत होती तेवढीच. त्या मेळाव्याच्या दिवशी त्याने तिला ओझरती पाहिली होती, खाली मान घालून क्षणभर उभी असलेली. मिहीरबाबू म्हणतो, चेहऱ्यावरची प्रसन्नता नाहीशी झालेली, अगदी निर्विकार, भावना शून्य अशी. विनीला लिहिण्याच्या भरात अंतरी उफाळलेले सगळे काही तो आवेगाने लिहित होता. शब्दामागून शब्द. शब्द संपत नव्हते, आवरत नव्हते. शब्दांचा जणू झरा फुटला होता. शब्दांचं उगमस्थान तरी कोणतं? माणसांची हृदयस्थ भावना ही शब्दांची गंगोत्री, जमनोत्री की काय? शेवटी त्याने लिहिले, बास, खूप लिहिलं, मन मोकळं झालं. विनी, यावरून तुम्ही काय ते समजा. हे पत्र तीर्थरूप भाऊसाहेब, तीर्थरूप भैयासाहेब व तीर्थरूप गोरीमांना वाचायला द्या. तुम्हा सगळ्यांचा या गोष्टीला विरोध असेल तर मी निर्धारपूर्वक सांगतो की माझ्या लग्नाची गोष्ट तुम्ही कुणीही पुन्हा कधीही काढू नका. आजन्म ब्रह्मचारी राहणे मला मुळीच कठीण जाणार नाही. गेल्या महिन्यात महेन आपल्या 2 सहकाऱ्यांसह येऊन राहून गेला. इकडच्या डोंगराळ ग्रामीण वस्तीतल्या मलेरिया रोगांचे संशोधन करण्यासाठी ते तिथं कॉलेजतर्फे आले होते.
ते तिघं कलकत्ता ट्रॉपिकल डिसीज स्कूलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहेत. त्याचे पत्र तुम्हाला आलेच असेल. चिरंजीव मंजुषा मेडिकलला सिनियरला आहे ना. तिला स्थळं सांगून येत आहेत कळलं, पण तिच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. त्याने पत्र पुरे केले आणि तो बिछाण्यावर पडला. शांत चित्ताने झोपी गेला. प्रकरण 24 इथेच संपले. आज मी वाचलेल्या ना ऐल ना पैल या कादंबरीचे प्रकरण 23 व प्रकरण 24 तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला जर माझ्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन बटन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या शेवटच्या 2 भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.